नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज. जयकुमार गोरे यांचं दोन स्टेटमेंट आता सध्या राज्यभर गाजतायत. जयकुमार गोरेंवर जे आरोप करण्यात आले होते त्या अनुषंगानं जयकुमार गोरे यांनी जी केलेली स्टेटमेंट्स आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरेंची बाजू घेऊन केलेले जे विधान भवनातील दावे आहेत त्या अनुषंगानं बातचीत करण्यासाठी मी आपल्या पुढे चौथ्या भागातून प्रकट होतोय. नमस्कार. जयकुमार गोरे काही दिवसापूर्वी बोलताना असं म्हणाले की जोपर्यंत देवाभाऊ माझ्या मागे उभे आहेत तोपर्यंत माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही. हे त्यांचं पहिलं एक स्टेटमेंट आहे. आणि दुसरं एक स्टेटमेंट असं आहे की सावध टप्प्यात आल्याशिवाय मी हात कुठल्याही प्रकरणात हात घालत नाही. सावध टप्प्यात आलंय आणि थोडं थांबा. हे जे जयकुमार गोरेंचं जे स्टेटमेंट आहे हे सध्या राज्यभर गाजतंय. त्याचं कारणही तसंच आहे. सावध टप्प्यात आलंय म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न आता संपूर्ण जनतेला पडलाय. आणि त्याच अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरेंची पाठराखण करताना विधान भवनात जी आपली बाजू मांडली त्या अनुषंगानं किंवा त्या मांडलेल्या बाजूमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही नेत्यांवर आरोप करण्यात आले. आणि त्यानुसार त्यामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आमदार रोहित पवार असतील आणि राष्ट्रवादीचे मान खटावचे नेते प्रभाकरजी देशमुख असतील, या तिघांची नावं फडणवीसांनी घेतली. आणि या प्रकरणात किंवा जयकुमार गोरेंच्या बाबत आता सध्या राज्यभर गाजलेलं जे प्रकरण आहे, जयकुमार गोरे यांनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा जो त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि ते प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजलं. त्या प्रकरणाची पाठराखण किंवा त्या प्रकरणात जयकुमार गोरे यांची जी निर्भीडता आहे किंवा त्यांच्यात जी लढण्याची धमक आहे ती देवाभाऊंनी बोलून दाखवली. आणि देवाभाऊंनी या प्रकरणात जयकुमार गोरेंची पाठराखण करताना या तिघांची नावं घेतली. त्यामध्ये सुप्रियाताई असतील, रोहित पवार असतील आणि प्रभाकरजी देशमुख असतील. हे तिघ या एकूण प्रकरणातील काही समाविष्ट जे संशयित आरोपी आहेत. त्यामध्ये पत्रकार तुषार खरात असतील, संबंधित जी महिला आहे की आता 1 कोटीची खंडणी घेतल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली. आणि जे की महायुतीच्या घटक पक्षातील शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख जे आहेत अनिल सुभेदार यांच्याशी सतत संपर्क ठेवल्याबद्दल या तिघांची नावं किंवा यांच्याशी सतत संपर्कात असल्याचे म्हणणं देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनात मांडलं. जयकुमार गोरे यांचं जे स्टेटमेंट आहे सावध टप्प्यात आलंय आणि थोडं थांबा म्हणजे नेमकं काय होतं हे पाहणं आता उत्सुकतेचं राहणार आहे. जयकुमार गोरे यांचे पहिल्यापासूनचे राजकीय विरोधक हे मान खटावमधले प्रभाकरजी देशमुख आहेत. आणि प्रभाकर देशमुखांचा खरंच या प्रकरणाशी काही संबंध आहे का? प्रभाकर देशमुख हे खरंच संबंधित जे संशयित आहेत किंवा जे आता काही तिघेजण अटकेत आहेत त्यांच्याशी काही खरंच संपर्क होता का? आमदार रोहित पवार असतील किंवा सुप्रियाताई असतील यांचा देखील या प्रकरणाशी सहसंबंध आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर अवघा महाराष्ट्र शोधतोय. देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची चौकशी होईल असं सांगितलंय. मात्र ती खरंच चौकशी होणार का? किंवा याच्या आधी संपूर्ण महाराष्ट्रानं अनेक प्रकरणं अशी बघितली की सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर अगदी टोकाचे आरोप करण्यात आले, मात्र त्या प्रकरणांचं पुढं काय झालं हे संपूर्ण राज्याला देखील कळलं नाही. त्यामुळं आता जे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःची नावं घेऊन ज्या लोकांसंदर्भात त्यांनी दावा दाखल केलाय किंवा दावा मांडलाय स्वतःचा आणि विधान भवनात त्याची चौकशी होईल असं जे वक्तव्य केलंय त्या अनुषंगानं या तिघांची खरंच चौकशी होणार का? आणि जयकुमार गोरेंच्या या प्रकरणात पत्रकार तुषार खरात असतील किंवा संबंधित महिला असेल किंवा शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख, सातारा जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार असतील यांना अटक करण्यात आलेली आहे. खरंच ते त्या प्रकरणात कितपत समाविष्ट आहेत? आणि या एकूण तिघांच्या संपर्कात ज्या 3 नेत्यांची नावं देवेंद्र फडणवीसांनी घेतली ते खरंच त्यांच्याशी लागेबंद आहेत का? त्यांच्याशी खरंच संपर्क होता का? हे पाहणं देखील आता उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि त्याच अनुषंगानं पोलीस पुढचा तपास करतायत. आणि पत्रकार तुषार खरात असतील यांना अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये
वडूज पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वडूज न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी दिली होती. त्याच्यानंतर दहिवडीमध्ये स्वतः जयकुमार गोरे यांनी पत्रकार तुषार खरात यांच्यावर खंडीचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि त्याच अनुषंगानं पत्रकार तुषार खरात यांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर न्यायालयानं देखील त्यांना पोलीस कोठडी दिली. संबंधित जी महिला आहे सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलेली त्या महिलेला देखील दहिवडी न्यायालयाने 29 मार्च पर्यंत आता पोलीस कोठडी दिली आणि जे तिसरे व्यक्ती आहेत अनिलजी सुभेदार यांना देखील आता पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि ते पोलीस कोठडीत आहे. या एकूण प्रकाराचा समावेश किंवा सहसंबंध बघताना फडणवीसांनी जयकुमार गोरेंची केलेली पाठराखण आणि राष्ट्रवादीच्या ठराविक नेत्यांची घेतलेली नावं याचा आता विचार मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे आणि त्याच अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांचं जे वक्तव्य आहे आणि जी नावं जी या प्रकरणाशी लागेबंद असल्याचा दावा फडणवीसांनी केला आणि त्याची चौकशी होईल असं जे म्हटलं, या एकूण प्रकाराची संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या खूप मोठी चर्चा सुरू आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आता खरंच ती चौकशी होणार का हे पाहणं पहिल्यांदा महत्वाचं असणार आहे आणि ती चौकशी झाल्यानंतरच ह्या तिघांचा कितपत समावेश आहे या प्रकरणात ते पुढे येणार आहे. प्रकाराचा अभ्यास करताना आता जयकुमार गोरेंच्या स्टेटमेंट प्रमाणे नेमकं टप्प्यात कोण आलंय, नेमकं कोणतं सावज जयकुमार गोरेंच्या टप्प्यात आलंय आणि टप्प्यात आलेल्या सावजाचा खरंच कार्यक्रम होणार का हे पाहणं आता राज्यातील जनतेसाठी महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.